मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका स्वागत है। मैं हूं अब्दुल रहमान। आइए देखते हैं आज की खास खबर। कल धुलिया तालुका पुलिस के जरिए लाखों रुपए की शराब जब्त की गई। ये शराब मध्य प्रदेश से नंदुरबार जिला भेजी जा रही थी। वाज़ेह रहे कि ये शराब सिर्फ और सिर्फ मध्य प्रदेश के लिए मुख्तस थी और उसे उसी सूबे में बेचे जाना था, मगर उसे गैर कानूनी तरीके से स्मगलिंग करके मध्य प्रदेश से छोटे छोटे रास्तों के जरिए महाराष्ट्र के नंदुरबार जिला के अलग अलग गांव और देहातों में पहुंचाया जा रहा था। धुलिया पुलिस को इसकी इत्तला मिलते ही पुलिस ने अपना जाल बिछाया और MP09HF9991 इस ट्रक के जरिए शराब की तस्करी करने वाले 3 तस्करों को गिरफ्तार किया। ये शराब नवापुर के पिंटू उर्फ गोरख को पहुंचाया जाना था। तालुका धुलिया पुलिस की तहकीक जारी है। धुलिया से मानव समाचार के नुमाइंदे जमील शाह की रिपोर्ट। हा माल मध्य प्रदेशामधून नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी नेला जात होता। 3 आरोपींना आपण आता ताब्यात घेतलेला आहे आणि नवापूरचा पिंटू उर्फ गोरख भीमराव गडरी राहणार नवापूर याच्याकडे ही सगळी दारू जात होती। ही दारू बेकायदेशीररित्या महाराष्ट्रातून वाहतूक केली जात होती। आता आपण बघितलं या ठिकाणी त्या दारूच्या बाटलीवर नमूद केलेलं आहे ही फक्त मध्य प्रदेश राज्यामध्ये विकण्यासाठी अवेलेबल आहे। असं असताना आरोपींनी ती दारू चोरट्या मार्गाने महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून नंदुरबारकडे घेऊन जात असताना आपल्याला धुळे तालुक्याच्या पोलिसांच्या हद्दीमध्ये आपल्याला मिळालेले आहे। आता याच्यामध्ये सखोल तपास केला जाईल। उर्वरित जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई केली जाईल। किती रुपयाचा हा माल आहे? एकूण आता 74,000 रुपये किमतीचा माल धुळे तालुका पोलीस स्टेशनने जप्त केलेला आहे। याकडे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांची माहिती होती। आमचे धुळे तालुक्याचे SDPO प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, PSI सागर काळे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, सोमनाथ कांबळे, पोलीस नाईक योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, भूषण पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील आणि चालक पोलीस नाईक प्रकाश भावसार यांनी ही कामगिरी केलेली आहे।